जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये हा अभ्यास करायला लागतो की मी एक आत्मा आहे, या डोळ्यांच्याद्वारे पाहणारी, या कानांच्याद्वारे ऐकणारी, या मुखाद्वारे बोलणारी, हाताद्वारे कर्म करणारी, पायांद्वारे चालणारी, या शरीराच्या आधारे कर्म करणारी मी एक आत्मा आहे आणि माझ्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती सुद्धा एक आत्मा आहे। त्या शरीराचा आधार घेऊन ती आत्मा हे कर्म करत आहे। जेव्हा आपण प्रत्येकाशी आत्मिक दृष्टीने आणि आत्मिक स्मृतीने व्यवहार करायला लागतो तेव्हा सगळे मतभेद समाप्त होतात। लहान मोठा, काळा गोरा किंवा धर्मभेद, जातीभेद, गरीब श्रीमंत हे सगळेच मतभेद नष्ट होतात, कारण या सगळ्या स्मृती देहाला बघितल्यानंतर येतात। जेव्हा आपण या देहामध्ये आत्म्याला बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यातली कुठलीही स्मृती आपली निर्माण होत नाही आणि त्यामुळे आपल्या सर्वांमध्ये एकता निर्माण होते, आपसी प्रेम निर्माण होतं आणि हा समाज सुखदायी बनण्यासाठी मदत होते। तर चला आता आपण काही मिनिटांसाठी याचा अनुभव करूया। स्वतःला स्थिर करा एका जागी आणि आपलं सगळं लक्ष आपल्या मस्तकाच्या मध्यभागी एकाग्र करा। अनुभव करण्याचा प्रयत्न करा। दोन भुवयांच्या मध्ये आत एक खूप सुंदर तेजस्वी तारा चमकत आहे, ज्या ताऱ्याचा सुंदर प्रकाश चारी बाजूला पसरत आहे। तो चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच मी आत्मा आहे, जी आत्मा या संपूर्ण शरीराला चालवत आहे, या डोळ्यांद्वारे पाहत आहे, या कानांद्वारे ऐकत आहे। स्वतःच्या मूळ स्वरूपाला फील करा। ओरिजिनल मी आत्मा खूप समजदार आहे, शुद्ध आहे, प्रेमळ आहे, शांत आहे, सुखी आहे, आनंदी आहे आणि शक्तिशाली आहे। मी एक चेतना जी या शरीराचा मालक आहे, चालक आहे आणि ओरिजिनल खूप सात्विक आहे। हे सात्विक व्हायब्रेशन्स, ही प्रकंपन आपल्या सभोवताली अनुभव करा। ओम शांती। तर आज आपण स्वतःची खरी ओळख करून घेतली। हे सगळं ऐकत असताना बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालीही असतील आणि कदाचित काही नवीन प्रश्नही निर्माण झाले असतील। तर आपल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करू शकता आमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर। आता पुढील सत्रामध्ये आपण पाहूया आत्मा कुठून आली आणि कुठं जाणार हेही समजून घेऊयात आणि त्याचबरोबर आत्म्याचा जो पिता आहे परमात्मा त्यालाही समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की ज्याच्याबद्दल आज समाजामध्ये अनेक वेगवेगळी मतमतांतर आहेत। तर तो कोण आहे, तो कसा आहे, तो कुठं आहे आणि तो या सृष्टीवर नेमकं काय कार्य करत आहे हे पुढील सत्रांमध्ये पाहूयात। धन्यवाद।